नमस्कार ॲस्परंट्स. कायवल्या सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमच्या अगदी स्वागत आहे. जसं तुम्हाला माहीत आहे, आपण UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केला. त्याचं नाव आपण ठेवलं आहे ज्ञानमासिक. त्या ज्ञानमासिक संदर्भातलं जे इंट्रोडक्शन आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. त्या संदर्भात त्यानंतरचा एक व्हिडिओ आपण केला होता. त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा जो टॉपिक ह्या मॅगझिनमध्ये दिला आहे तो स्टडी करत असताना कसं केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या जो भाग आहे, उरलेले भाग आहेत ज्ञान मासिकामध्ये, तो अभ्यासात असताना कसे अभ्यासले पाहिजे. कारण नवीन विद्यार्थी जे अभ्यासाला सुरुवात करतात त्यांना करंट अफेअर्समध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. पण आपण मॅगझिनमध्ये पूर्ण प्रयत्न केलेला आहे की सिलेबसशी निगडीत असणारे जे टॉपिक आहे ते आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. मग ते विद्यार्थ्यांना एक समजावे की अभ्यास करत असताना कसं केलं पाहिजे. त्या अनुषंगाने ही जी सिरीज आहे ती सिरीज आपण चालू केलेली आहे. आता मार्च महिन्यामध्ये इंडिया आणि मॉरिशसच्या रिलेशन संदर्भामध्ये आगालागा भेट जे होतं तर त्याच्यामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं, तर त्याचे उद्घाटन झालेलं आहे. तर मग त्या संदर्भात इंडिया आणि मॉरिशस यांच्यामधली जी रिलेशनशिप आहे तर त्याच्या संदर्भात हा आगालेगा प्रोजेक्ट जो आहे तो इम्पॉर्टंट ठरतो. मग आगालेगा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण यामध्ये इन्व्हॉल्व केली आहे. मग याच्यामध्ये काही आपण वेगवेगळे डायमेन्शन्स केलेले आहेत की मॉरिशससाठी आगालेगाचं महत्त्व काय आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट पार्टनर म्हणून आगालेगा प्रोजेक्ट्समध्ये भारताला मॉरिशसने का निवड केली असली पाहिजे, आणि त्यानंतर भारताचा काय फायदा आहे आगालेगा प्रोजेक्टमध्ये, ह्या गोष्टी आपण याच्यात डिस्कस केलेल्या आहेत. तर हे कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. याच्याच नंतर जर आपण बघितलं की भारत आणि मॉरिशस संबंध, आता तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे इंटरनॅशनल सिलेबसच्या पार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे इंडिया अँड इट्स नेबरहूड कंट्रीज. म्हणजे इंडियाच्या जे काही नेबरहूड कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत त्या संदर्भात क्वेश्चन्सही विचारले जाऊ शकतात, असं सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे. आता तुम्ही जर सिलेबसमध्ये बघितलं तर इथे आले तर भारत आणि शेजारील राष्ट्रे यांचे संबंध हा पॉईंट आहे. मग आता जर मॉरिशस बघितला, मॉरिशससुद्धा काय आपला नेबरिंग कंट्री आहे. तर मग याच्यामध्ये आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेलं आहे की भारत आणि मॉरिशसमधले रिलेशन कसे आहेत. मग भारत मॉरिशसला कसा मदत करतो, मग त्याचे वेगवेगळे डायमेन्शन आपण केलेलं आहे, डिस्कस केलं. मग पायाभूत सुविधांच्या बाबतीत आर्थिक मदत कशी दिली जाते, द्विपक्षीय सहकार्य वगैरे जे असेल ते काय आहे, आरोग्य औषध निर्माण, तांत्रिक कौशल्य, क्षमता निर्माण म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग या संदर्भात. त्यानंतर दोघंही कंट्रीजमधले जे काही प्रमुख आव्हाने आहेत ते आव्हाने काय आहेत तर ते आपण डिस्कस केले. आणि या आव्हानांवर जर मात करायचं असेल तर त्यासाठी उपाय काय असले पाहिजे हे. आता हे जे काही दर महिन्याला आपण ज्यावेळेस मॅगझिन पब्लिश करणार आहोत तर त्याच्यात करंट अफेअर्स म्हणजे करंट इव्हेंट्समध्ये ज्या गोष्टी घडतात त्यानुसार आपण कव्हर करतो. पण त्यामध्येच काही काही संबंध येतील, म्हणजे जसं भारताचा आता मॉरिशसशी संबंध, जर 2-1 महिन्यामध्ये जर भारताचा दुसऱ्या कंट्रीशी जर संबंध आला ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. तर ॲस्पिरंट्स काय करू शकतात की आता भारत आणि भारताशेजारील राष्ट्रांची रिलेशन हा टॉपिक सिलेबसमध्ये आहे ना, तर मग आता भारत आणि मॉरिशस हा टॉपिक तुम्ही याच्यातून कव्हर करून घ्या. म्हणजे हा तुमचा आता कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर झाला, जेणेकरून तुम्हाला काय होईल, एक्झामिनेशनसाठी हा त्या पॉईंटमधला एक सब पॉईंट कव्हर झालेला असणार आहे. असाच अप्रोच तुम्हाला मॅगझिन डील करत असताना किंवा तुमचं न्यूजपेपर रीड करत असताना ठेवायचा आहे. आता त्याच्यानंतरचं जर पुढच्या पॉईंट बघितला तर इंडिया आणि मालदीव. आता इंडिया आणि मालदीवमधले जे रिलेशन्स आहेत ते आता काय झालेले, स्ट्रेंड झालेले आहेत. तर मग त्याच्या मागचं कारण काय, कारण की आता नोव्हेंबर 2023मध्ये मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुजआऊ यांची काय आहे तर निवड झालेली होती, आणि ते प्रो चायना आणि अँटी इंडिया आहे. मग त्या संदर्भात आणि त्याच्यानंतर लक्षद्वीपची कॉन्ट्रोवर्सी झाली. मग यामुळे भारत आणि मालदीव संबंध काय त्यांच्यामध्ये तणाव आला. तर मग आता हा आपण करंटचा जो कॉन्टेक्स्ट आहे की अलीकडील घडामोडी काय झालेत, मग त्याच्या व्यतिरिक्त मग मालदीव आणि भारतामधले रिलेशनशिप कशी, मग त्याचा हिस्टॉरिकल अँगल, मग त्याच्यानंतर पॉलिसी लेवलला जर बघितलं तसं, त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या बाबतीत बघितलं, त्याच्यानंतर ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स असेल, कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर इंडिया जे मालदीवला मदत करत आहेत, मग त्याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत तर ते इन्फ्रास्ट्रक्चरला कुठले प्रोजेक्ट त्यांनी रन केलेले आहेत, भारताने त्याला मदत दिलेली आहेत, त्या गोष्टी याच्यामध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मग भारत आणि मालदीव या दोघी राष्ट्रांमधली जे काही संबंध आहेत मग त्यांच्यामधल्या त्याच्यातले आव्हाने काय आहेत, आणि ह्या आव्हानांवर जर मात करायचं असेल तर मग काय करायला हवं, हा जो टॉपिक पण आहे तर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर मॉरिशस आणि मालदीव हे 2 टॉपिक जर बघितले आणि भारताचे जे शेजारील राष्ट्र ह्या टॉपिकशी जर तुम्ही त्यांना संबंध जोडला तर तुमचे 2 कंट्रीज बरोबरचे जे रिलेशन्स आहेत ते या ठिकाणी कव्हर झालेले आहेत.
मग आता पुन्हा हिंद महासागरामधील भारताचे सखोल धोरणात्मक पैलू. आता इंडियाचे, आता याच्यात पण पुन्हा म्हटलं की इंडियाज फॉरेन पॉलिसी. आता इंडियाची जी फॉरेन पॉलिसी संदर्भात कसे स्टँड चेंज होत असतात किंवा कुठकुठले फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत त्या संदर्भातला हा जो पॉईंट आहे, तर हा हिंद महासागरामध्ये इंडियाची जी इंटरेस्ट आहेत ते कसे आहेत, मग त्या संदर्भात डिस्कस केलेला आहे. मग हिंद महासागरातील भारताचे धोरणात्मक हित हे जे काही पॉलिसी लेवलला इंटरेस्टेड आहेत मग ते कसे आहेत काय, आणि मग हिंद महासागरामधली म्हणजे इंडियन ओशनमध्ये जे काही कंट्रीज आहेत त्याच्यासोबत भारताने रिलेशन्स मेंटेन करण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात दिलेला आहे. मग आता पुन्हा मग जसं आपण बघितलं की इंडियन ओशनमध्ये जे काही कंट्रीज आहेत त्या कंट्रीज बरोबर इंडियाचे जे रिलेशन्स आहेत ते इंडियाने रिलेशन्स कसे मेंटेन केलेले आहे. मग जसं मग बायलॅटरल असेल किंवा मल्टीलॅटरल रिलेशन्स असतील, मग ते काही त्याच्यानंतर मग इन्फॉर्मेशनची एक्सचेंज असेल, कॅपॅसिटी बिल्डिंग असतील, इकॉनॉमिक डायमेन्शन्स आहेत, त्याच्यानंतर कल्चरल आणि हिस्टॉरिकल डायमेन्शन्स आहेत, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स हा पार्ट आहे, त्याच्यानंतर डिप्लोमॅटिक जे काही रिलेशन्स आहेत त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर मग भारताला जे चीनचा आपण म्हणू शकतो इश्यू फेस करावा लागतोय इंडियन ओशनमध्ये, मग त्याच्या संदर्भातले जे चॅलेंजेस आणि मग आता त्यानंतर भारताने कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजे इंडियन ओशनमध्ये त्याचं वर्चस्व मेंटेन करण्यासाठी किंवा चायनाच्या जे काही इन्क्रीजिंग इन्फ्लुएन्स आहे तो काउंटर करण्यासाठी, मग त्या संदर्भात काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये सजेशन्स दिलेले आहेत. मग पुन्हा इंडियाचा जो शिफ्टिंग म्हणजे इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये कसे चेंजेस होत जातात त्याबद्दलचे आर्टिकल्स जे असतात ते नॅशनल डेलीजमध्ये काय केले जातात, कव्हर केले जातात. तर मग आपण त्या अनुषंगाने जे स्कॉलर्स लिहितात तर त्या स्कॉलर्सचे आपण व्ह्यूज काय करतो ते व्ह्यूज तुम्हाला मॅगझिनमध्ये देतो. तर मग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पुन्हा म्हणजे इंडो पॅसिफिककडून पुन्हा इंडियन ओशनमध्ये जो इंडियाचा शिफ्टिंग आहे पॉईंट आहे तो का आहे, मग त्या संदर्भात याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर अनालिसिस दिलेलं आहे. हे पण तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. म्हणजे जर एक्झाममध्ये जर क्वेश्चन्स आलेत की इंडियाच्या फॉरेन पॉलिसी संदर्भामध्ये तर तुम्हाला याच्याशी निगडीत असणारे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स तुम्हाला कव्हर करता येतील. त्याच्यानंतर मग इंडिया आणि भूतान यांच्यामधलं जर रिलेशन्स बघितलं मग त्या संदर्भातला जो प्रोजेक्ट होता तो भूतानचा गेलेफू प्रकल्प म्हणजे गेलेफू प्रोजेक्ट जो आहे भूतानचा तो, मग ते कसा भूतानसाठी कसा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता नुकतंच भारताचे पंतप्रधान आहे यांनी काय केलेलं भूतानला व्हिजिट दिलेली आहे, तर मग त्या संदर्भात मध्ये भूतानला भेट दिली त्या संदर्भातलं जे डायमेन्शन आहे तो डायमेन्शन्स या ठिकाणी कव्हर केलेला आहे. मग भारत आणि भूतानमधले जे संबंध आहे मग त्याच्यावरचे जे डायमेन्शन्स इम्पॉर्टंट ते काय आहेत. मग गेलेफू सिटी प्रोजेक्ट जो आहे तो भूतानसाठी कसा इम्पॉर्टंट आहे आणि इंडियासाठी कसा इम्पॉर्टंट आहे, एशियन रिजनसाठी कसा इम्पॉर्टंट आहे. आता हा जर पार्ट तुम्ही कव्हर केला तर मग इंडिया आणि भूतान यांचं जे रिलेशन्स आहे तर रिलेशनशिप तुमचं त्यामध्ये कव्हर होऊ शकतं. पुन्हा आता म्यानमारमध्ये संकट, आता म्यानमारमध्ये जे काही इश्यूज चाललेले आहेत म्हणजे 2021मध्ये काय केलेलं आहे तिथल्या सैन्याने 2020मध्ये लोकशाही निवडणुकां थ्रू निवडून आलेले जे सरकार आहेत त्याला त्यांनी उलथून टाकले. मग तेव्हापासून जे प्रॉब्लेम्स चालू आहेत मग ते प्रॉब्लेम्स काय आहेत, मग त्याचा म्यानमारवर काय परिणाम होतोय, त्याच्यानंतर भारतावर त्याचा परिणाम कसा होतोय, मग त्याच्यामध्ये सिक्युरिटी अँगल असेल किंवा इकॉनॉमिक डायमेन्शन्स असतील, आणि मग ह्या प्रॉब्लेमशी जर डील करायचं असेल तर मग त्यासाठी काय सजेशन्स काय असले पाहिजे. मग ते इंटरनॅशनल प्रेशर असणार आहे, त्याच्यानंतर सिव्हिल सोसायटीला जे स्वातंत्र्य आहे त्यांना पाठिंबा देणे असेल, आणि जे रिजनल सिक्युरिटी इश्यूज आहेत त्या सोडवायचे असतील त्या कशा करायला पाहिजे या संदर्भात हा आस्पेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर भारताने त्याच्या जागतिक दक्षिण धोरणात आफ्रिकेला प्राधान्य काय द्यावे या संदर्भात एक आर्टिकल आलं होतं, ते मला एक्झामिनेशननुसार इम्पॉर्टंट वाटलं म्हणून आपण ते त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. कारण आफ्रिका जरी बघितला तर आफ्रिका नेक्स्ट काय म्हटलं जातं की ग्रोथ ऑफ इंजिन, म्हणजे जसं एशिया आणि आफ्रिका हे इंजिन ऑफ ग्रोथ म्हणून कन्सिडर केले जातात, म्हणून आफ्रिकासुद्धा इंडियासाठी इम्पॉर्टंट आहे. मग त्या संदर्भातले जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता चीन तैवान संघर्ष रोखणे, मग आता हे इंडियासाठी काय इम्पॉर्टंट आहे, कारण पुन्हा तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहे की डिफरंट कंट्रीजमधले जे रिलेशन्स असतील आणि त्याचा इंडियावर होणारा इम्पॅक्ट. मग इंडियावर जरी आता चीन आणि तैवान, चीनबरोबर जरी भारताची बॉर्डर असली तरी तैवानसोबत नाही आहे, तर मग त्यांच्यामध्ये जरी संघर्ष उद्भवला तर त्याचा इम्पॅक्ट हा भारतावर कसा होऊ शकतो त्या संदर्भातला टॉपिक जो आहे तो या ठिकाणी कव्हर केलेला आहे. दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढला, आता हे फक्त तुम्हाला वाचून घ्यायचं आहे कारण प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने किंवा आता ह्या ज्या घडामोडी आहे म्हणजे साऊथ चायना सी या फार 7 ते 8 वर्षापासून किंवा तुम्ही म्हणू शकता 10 वर्षापासून पेक्षा जास्त ही जी काही इव्हेंट आहेत या इव्हेंट्स चालू आहेत. तर मग आता तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फक्त काय करायची आहे तर रीड करून घ्यायची आहे, याला जास्त लक्ष द्यायचं काम नाही, म्हणजे सध्या तरी नाही, पुढे जसे डेव्हलपमेंट्स होतील तो पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्व म्हणजे WTO ची जी काही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 13 ही कंडक्ट केलेली होती अबुधाबीमध्ये, मग ती इम्पॉर्टंट ठरते.
कारण 2 वर्षातून एकदा ती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होते. मग आता पहिली म्हणजे 12th जी होती ती 2022मध्ये झाली होती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जेनेवा इथे, आणि जी आता 13वी आहे ती अबुधाबी इथे झालेली आहे. तर मग आता 12वी जी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स आहे, त्यानंतर जी 13वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली, तर त्यामध्ये जे काही इंटरनॅशनल लेवलला जे काही चेंजेस झाले म्हणजे इश्यूज घडलेले आहेत ते आपण ब्रीफली याच्यात मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर जी काही 13वी मंत्री परिषद होती, मग त्याचा आउटकम काय होतं, मग ते आउटकम्स आपण या ठिकाणी ब्रीफली दिलेले आहेत. मग या आउटकमपैकी पॉझिटिव्ह आउटकम्स कुठले होते ते आपण स्पेशल जे काही सेपरेट आपण याच्यात एका सेक्शनमध्ये दिलेले आहेत. दुसरे जे असेल तर मग त्याच्या मर्यादा काय होतात, मग त्या मर्यादा किंवा त्याची लिमिटेशन्स काय होते ते लिमिटेशन्स याच्यात डिस्कस केलेले आहे. मग आता याच्यावर मात करण्यासाठी मग WTOसाठी वे फॉरवर्ड काय आहे किंवा सोल्युशन काय आहे तो आपण डिस्कस केला. आता हे आपण स्पेसिफिकली हा जो पॉईंट डिस्कस केला हा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 13च्या संदर्भात. पण मग आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा WTO समोर काही समस्या आहेत, त्या समस्या आपण या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत आणि त्याचे पॉसिबल सोल्युशन काय असू शकतात ते पॉसिबल सोल्युशन सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर ते पुन्हा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रमुख चिंता काय होतात मग ते आपण डिस्कस केलेले आहेत, की भारत ज्यावेळेस मिनिस्ट्रियल 13 कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट करत होता तर त्याच्यामागचा उद्देश काय होता किंवा ते पार्टिसिपेशन मागे उद्दिष्ट कुठले होते, मग ते आपण डिस्कस केले म्हणजे मेन्शन केलेले यामध्ये. त्याच्यानंतर मग भारताचा जो काही फूड सिक्युरिटी प्रोग्राम आहे तर त्याच्या संदर्भात काय आहे तर इंटरनॅशनल लेवलवर क्वेश्चन्स रेज केले जात आहेत. मग ते नेमके क्वेश्चन्स कुठले आहे, म्हणजे त्याला आपण फूड सिक्युरिटी संदर्भातली जी काही सबसिडीज दिली जाते तर त्याच्या संदर्भातली जी क्रिटिसिझम आहे इंटरनॅशनल लेवलला दुसऱ्या कंट्रीजकडून ते आपण मेन्शन केलेत. आणि त्यानंतर मग भारताने जो त्याचा फूड प्रोग्राम किंवा फूड सिक्युरिटी प्रोग्राम आहे त्याला सपोर्ट देत असताना कुठले आर्ग्युमेंट्स दिलेत ते मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन फॉर डेव्हलपमेंट हा जो करार होता तर हा कराराला भारताने विरोध केलेला आहे. मग नेमका हा करार कुठला, त्याच्यात कुठल्या गोष्टी इन्क्लूड होणार होत्या, कुठल्या इन्क्लूड नव्हत्या होणार, मग भारताने ज्यावेळेस त्याला विरोध केला तर मग कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या बेसिसवर केला, आणि मग भारताचा जो काही व्ह्यू पॉईंट होता मग त्याचे जे अपोजिंग व्ह्यू पॉईंट आहेत ते अपोजिंग व्ह्यू पॉईंट पण आपण काय केले त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आता ही पण डिस्कशन कशा संदर्भात होती मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स 13. मग याच्या व्यतिरिक्त सुद्धा WTO संदर्भात भारताच्या काही चिंता आहेत मग ते आपण डिस्कस केलेले आहेत आणि त्याला जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन त्याच्यात मेन्शन केलेले आहेत. आणि शेवटी आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे WTOसाठी जे तुम्हाला प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट ठरू शकते किंवा पुन्हा सिलेबसमध्ये पॉईंट मेन्शन केलेले आहे. इंटरनॅशनल लेवलचे जे ऑर्गनायझेशन्स असतील किंवा फोरम्स असतील मग त्यांचे मॅन्डेट म्हणजे काय असू शकतं, मग आता त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आणि तत्व प्रिन्सिपल हा एकूण त्यांचा काय झाला मॅन्डेट, ही तुम्हाला काय लक्षात असणे आवश्यक आहे. आणि त्या संदर्भात चालणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी अगोदर आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे फक्त एकदा वाचून घ्यायचं प्लॅटफॉर्म राष्ट्रवाद, कारण डिजिटल मीडियामध्ये काय होतं की वेगवेगळ्या कंट्रीजचे जे प्लॅटफॉर्म्स असतात त्याला दुसऱ्या कंट्रीजमध्ये एक तर रिस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं किंवा त्याला मज्जाव केला जाऊ शकतो. जसं आता थोडक्यात USA हालचाल चालू आहे की टिकटॉकवर बंदी करायचं, तसं इंडियाने पण काय केले आहेत काही मागच्या याच्यामध्ये चायनीजचे काही ॲप्स आहेत ते ॲप्स काय केलेले होते तर बॅन केलेले होते. याच्या संदर्भातला जो काही डिस्कशन आहे ते डिस्कशन आपण या लेवलला घेतलं, याला फक्त एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर युरोपियन युनियनची कृत्रिम म्हणजे AI ला रेग्युलेट करण्यासाठी युरोपियन युनियनने जे म्हणजे कायदा पास केलेला हा कायदा एकदा व्यवस्थित बघून घ्या. हा प्रिलिम्समध्ये पण येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट याच्या संदर्भात इंडियाला कसा फायदा होऊ शकतो किंवा इंडियावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो हा आस्पेक्ट पण इम्पॉर्टंट आहे. तर हा अँगल इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये मग पूर्ण प्रोव्हिजन्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट काय काय आहेत किंवा AI संदर्भात त्याला क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, त्याच्यानंतर अंमलबजावणी यंत्रणा वगैरे कसं असणार आहे किंवा काय असणार आहे, त्याच्यानंतर मग जगावर किंवा म्हणजे जो इम्पॅक्ट काय होऊ शकतो याचा आणि भारतावर त्याचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याच गोष्टी याच्यात डिस्कस केल्या. तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं नेक्स्ट पार्ट येतो सोसायटी, म्हणजे GS1 मधला पार्ट सोसायटी आणि GS2 मधला जो पार्ट आहे तो सोशल जस्टिस. तर मग याला पण आपण सब पार्टमध्ये काय केलेलं तर डिवाइड केलं म्हणजे वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी. आता महिलांच्या संदर्भात आता 8 मार्च जो होता हा जागतिक महिला दिन होता. मग आता यावेळेस काय आहे बरेचसे आपण काय म्हणू शकतो की आर्टिकल्स आहेत तर आर्टिकल्स पब्लिश केले होते. तर आता तुम्ही या महिलांसंदर्भातलं जर इश्यू कव्हर करून घेतले तर तुमचे मोस्ट ऑफ द इश्यूज कव्हर होतात. मग त्याचा फायदा तुम्हाला GS1 मध्ये होऊ शकतो, GS2 होऊ शकतो, GS3 मध्ये इकॉनॉमिक पार्टिसिपेशन म्हणजे वुमन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट या संदर्भातलं जर काही क्वेश्चन आला तर त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा GS4 मध्ये वुमनच्या दृष्टिकोनातून जर काही क्वेश्चन विचारला गेला तर त्या संदर्भात. आणि SA मध्ये तर हमखास होईल म्हणजे होईल याचा फायदा. मग आता जसं MG नरेगाच्या बेसिसवर तर अर्बन एरियामध्ये सुद्धा काय एक अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असला पाहिजे या संदर्भात डिस्कशन चालू आहे. तर मग
ते प्रस्तावित जो काही वुमन्स अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे, मग त्याचे प्रोव्हिजन्स काय प्रस्तावित आहे, मग त्याची आवश्यकता काय असणार आहे, काय नसणार आहे, ते इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय असू शकतात, आणि ते जर म्हणजे प्रस्तावित ॲक्ट जर पास झाला तर तो इम्प्लिमेंट करायचा असेल तर मग तो कसा केला गेला पाहिजे, या ठिकाणी डिस्कस केले. मग तसंच मग भारतामध्ये अजून दुसरे कुठले स्टेट्स आहे का की तिथे अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट जो वुमनसाठी इन्शुअर केलेला आहे, तर मग त्या संदर्भातले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मग आता पुन्हा ग्रीन जॉब्स जे असतील आणि जेंडर डिस्पॅरिटी आपण म्हणू शकतो किंवा इनइक्वालिटी, त्याच्या संदर्भातले जे इंटर रिलेशन्स आहेत ते इंटर रिलेशनचा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर इंडियन सायन्स फील्डमध्ये वुमनचं जे पर्सेंटेज आहे ते कमी आहे, तर मग त्याचं जे एक्सटेंट आहे ते एक्सटेंट पहिले याच्यात मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर मग पुरेशा महिला त्याच्या सायन्समध्ये इन्व्हॉल्व का नाहीत, त्याच्या मागची काही कारणं, आणि त्याच्यानंतर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, त्या संदर्भातले जे काही सोल्युशन्स आहेत ते मेन्शन केलेले आहेत. पुन्हा भारतातील कामगार बाजारपेठेतील महिलांचा सहभाग कमी का आहे, म्हणजे वुमन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे हा 2023मध्ये फक्त 37% होता, मग तो कमी का आहे, मग त्याच्या मागची जी कारणं आहे तर ते कारणं आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्यानंतर मग सरकारी उपाययोजना, म्हणजे वुमन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जर इन्क्रीज करायचं असेल तर सरकारने आतापर्यंत कुठल्या कुठल्या जे काही स्कीम्स आहेत इम्पॉर्टंट त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्यानंतर जर बघितलं तर मग त्याचा जो वे फॉरवर्ड किंवा सोल्युशन, जर महिलांचा जो वाढीव सहभाग करायचा असेल म्हणजे वर्किंग फोर्स पार्टिसिपेशन रेट जर त्यांचा इन्क्रीज करायचा असेल तर मग कुठले सजेशन्स दिले पाहिजे किंवा कुठला त्याच्यामध्ये मार्ग असू शकतो त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. मग पुन्हा जो वर्कफोर्स पार्टिसिपेशन रेट आहे वुमनचा, त्याचं ट्रेंडचं जे काय केलेलं आहे ते ॲनालिसिस केलेलं आहे. हे ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. GS1 असेल, 2 असेल किंवा GS3 असतील. पुन्हा इंडियाचं ज्युडिशियल सिस्टम आहे, त्या ज्युडिशियल सिस्टममध्ये वुमनचं जे पार्टिसिपेशन किंवा रिप्रेझेंटेशन आहे ते कसं आहे, मग त्याचा जो एक्सटेंट आहे तो एक्सटेंट या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. त्यानंतर मग महिलांचा सहभाग महत्त्वाचा काय आहे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये, त्याचा इम्पॉर्टन्स मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तफावत का आहे, म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेतील लैंगिक तफावत म्हणजे जेंडर इनइक्वालिटी आहे ती ज्युडिशियल सिस्टममध्ये बघायला मिळते, ती कशामुळे, तर ते डिस्कस केलेलं आहे. आणि हा जर गॅप भरून काढायचा असेल तर काय सोल्युशन्स असले पाहिजेत, ती सुद्धा गोष्ट आपण याच्यात मेन्शन केलेली आहे. हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. GS2 आय थिंक 2022 का 23 या संदर्भात एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसच्या संदर्भात सुद्धा हा पॉईंट इम्पॉर्टंट ठरतो. मग आता पुन्हा म्हणजे लैंगिक म्हणजे जेंडर इक्वालिटी आणि जी काही सस्टेनेबल एनर्जी आहे त्या संदर्भातलं जे इंटर रिलेशन आहे त्या संदर्भातला पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. हाही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हा GS3 एनर्जीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि त्याच संदर्भात GS1 जिओग्राफिकल अँगलमध्ये म्हणजे पुन्हा सोसायटीचा अँगल आणि जिओग्राफीचा अँगल जर इंटरलिंक केला तर हा इम्पॉर्टंट ठरू शकतो. आणि एसएमध्ये सुद्धा ह्या संदर्भातल्या डायमेन्शन्स आहे ते तुम्ही इन्क्लूड करू शकतात जर वुमनवर क्वेश्चन आला तर. पुन्हा वुमनला जे काही इश्यूज फेस करावे लागत आहेत तर तो एक सर्वे केलेला होता, एक NGO आहे तर द बनियान या नावाची. तर आता ह्याचा याने शोध घेतलेला होता की किंवा त्यांनी सर्वे केलेला होता की वुमनला कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि त्याचा त्यांनी एक अहवाल सादर केलेला होता. तर आता हे द बनियान आहे, हिचंही नाव तुम्ही लक्षात ठेवू शकतात कारण GS2 NGO नावाचा पार्ट आहे. तर NGOजवर क्वेश्चन वगैरे जर विचारले तर आणि त्याच्यात जर तुम्हाला विचारलं की वुमनच्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठकुठल्या NGO वर्क करत आहेत तर याचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही देऊ शकतात. पुन्हा स्टुडंट्समध्ये सुसाईड्स इन्क्रीज होते. तर मग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार लक्षात येतं की स्टुडंट्समधले जे काही आपण असं म्हणू शकतो सुसाईडचा जो रेट आहे तो दिवसेंदिवस इन्क्रीज होत जाते. मग ही एक महत्त्वाची म्हणजे चिंतेची बाब आहे. तर मग आता जो एक्सटेंट आहे तो सुसाईड रेट वगैरे काय आहे तो आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मग त्याच्यामागचे जे कारणं आहेत तर कारणं काय असली पाहिजे ते कारणंही डिस्कस केलेली आहे. तर मग केस स्टडी, मग कोर्टामध्ये जर बघितलं तर बरेचसे मुलं हे JEE आणि नीटसाठी प्रिपेअर करायला जात असतात. मग तिथे सुद्धा काय आहे तर आत्महत्येचं जे स्टुडंटचं प्रमाण आहे ते वाढत असताना दिसतं. मग त्या ठिकाणी काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जे सुसाईडचा रेट आहे तो कमी झाला पाहिजे, ती एक केस स्टडी या ठिकाणी दिलेली आहेत. मग सध्याचे उपक्रम आणि त्याच्यानंतर त्याचे जे अजून काय रेकमेंडेशन्स असले पाहिजे जेणेकरून स्टुडंट्समध्ये इन्क्रीज होणारा जे काही सुसाईडचा रेट आहे तो कमी होईल. आता GS1 2022 का 23 क्वेश्चन वुमनच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला होता की यंग वुमनमध्ये सुसाईडचा रेट का इन्क्रीज होत आहेत. तर मग त्या संदर्भात जर बघितलं तर ह्या अँगलवर जर पुन्हा जर क्वेश्चन विचारला तर स्टुडंटच्या अँगलने सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पुन्हा सोशल
आपण सोसायटी आणि सोशल जस्टिसच्या पार्टमध्ये इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की हेल्थ म्हणजे आरोग्य. मग आता डबल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन म्हणजे दुहेरी भार, कुपोषणाची दुहेरी भार, हा लॅन्डसेटचा जो रिपोर्ट आहे हा पब्लिश झालेला होता. आपण याच्या संदर्भातली जी माहिती ती इत्यंभूत पद्धतीने डिस्कस केलेली आहे. मग जर लठ्ठपणा मोजायचा असेल तर कसा मोजला जातो, कुपोषण मोजायचं असेल तर कसं केलं जातं, त्याच्यानंतर ह्या रिपोर्टचे जे काही इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स आहेत ते काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्या मागची जी कारणे आहेत ती कारणे काय आहेत आणि त्याचा परिणाम वगैरे काय होतोय, म्हणजे डबल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशनचा जो इम्पॅक्ट आहे तो कसा होतो आणि त्याच्याशी जर डील करायचं असेल तर काय उपाययोजना असल्या पाहिजे, ते उपाययोजनासुद्धा या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. पुन्हा सर्व्हियल कॅन्सर संदर्भातला जो काही इश्यू आहे तो सर्व्हियल कॅन्सरच्या संदर्भात पण आपण अँगल कव्हर केलेला आहे. पण नेमकं सर्व्हियल कॅन्सर म्हणजे काय, इंडियामध्ये त्याचा एक्सटेंट कसा आहे, त्याच्यावरची जी लस आहे HPV म्हणजे ह्युमन पॅप्युलोमा व्हायरसची जी काही लस आहे ती काय आहे, मग WTOच्या दृष्टिकोनातून त्याचा एक्सटेंट वगैरे काय असते काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण याच्या मेन्शन केल्या. हा पॉईंट पण इम्पॉर्टंट ठरतो कारण वुमनवर इम्पॅक्ट होणारा हा वन ऑफ द आपण असं म्हणू शकतो कॅन्सर आहे, हा वुमनवर इम्पॅक्ट करणारा कॅन्सर आहे, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि भारताच्या संदर्भात काय आहे, HPV जी वॅक्सिन आहे ती इम्प्लिमेंट करत असताना भारताचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल काय आहे ती गोष्ट डिस्कस केली आहे. पुन्हा टीबीवर क्वेश्चन तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण बघायला मिळतील आणि मेन्समध्ये पण बघायला मिळतील. तर मग आता 24 मार्च जो होता हा जागतिक क्षयरोग विरुद्ध म्हणजे जो आपण जागतिक क्षयरोग दिन होता, तो 24 मार्च रोजी काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो. तर मग हा जो आहे 2024 मध्ये सेलिब्रेट केलेला, मग त्याची जी संकल्पना होती, होय आपण क्षयरोग संपवू शकतो ही, मग त्याची जी पार्श्वभूमी वगैरे काय आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं की भारताची उपलब्धी काय आहे TB कंट्रोल करण्यामध्ये, आतापर्यंत गव्हर्नमेंटने वगैरे काय आपण म्हणू शकतो स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत काय आहेत, तर त्याच्यासमोरची जी आव्हाने काय असू शकतात ती पण आहेत. मग ही एकूण आव्हाने वगैरे डिस्कस केलेली आहेत. त्याच्यानंतर जे TBशी जर लढा देत असताना मग जागतिक लेवलला कुठले प्रयत्न चालू आहे आणि भारताने कुठले प्रयत्न केलेले आहेत. आता हे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळेच कव्हर नाही केलेले आहेत, पण जे इम्पॉर्टंट आणि लेटेस्ट आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून हे उपाययोजना वगैरे जे असतील त्या जर एक्झाममध्ये विचारल्या तर तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. आणि अजून क्षयरोगावर निर्मूलन करण्यासाठीचे उपाय ते काय असायला हवे ही गोष्ट आपण डिस्कस केली. तर हा पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे आधुनिक औषध आणि आयुष प्रणाली यांच्यातील सहकार्य वाढवणे, हे तुम्हाला फक्त एकदा वाचून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हेल्थ सेक्टर रिलेटेड जर AC आला किंवा GS2 मध्ये जर एखादा क्वेश्चन आला तर तुम्ही फक्त रेकमेंडेशन्समध्ये हा जो पॉईंट आहे की आधुनिक औषध सिस्टम आणि आयुष प्रणाली यांच्यात सहकार्य वाढायला पाहिजे, हा एक पॉईंट तुम्ही देऊ शकतात. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी दिलेले आहेत, यावर एकदा वाचून तुम्ही सोडून दिलं तरी चालतंय. त्याच्यानंतर मग भारतातील रोग निर्मूलनासाठी प्रादेशिक दृष्टिकोन, हा पण आस्पेक्ट जो आहे, म्हणजे जसं एपिडेमिक्स वगैरे येतात, आता जसं आपण बघितलं की पॅन्डेमिक होता कोरोना, त्याच्यानंतर अक्रॉस द वर्ल्ड छोटे छोटे काही ठिकाणी काही डिझिजेस बघायला मिळतात. मग त्यांना जर कंट्रोल करायचं असेल किंवा इंडियामध्ये काही डिझिजेस कंट्रोल करायचे असतील तर मग त्याचा अप्रोच काय असला पाहिजे. तर हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्ही वे फॉरवर्ड देत असताना तुमचा वे फॉरवर्ड देऊ शकतात. हे पण तुम्हाला एकदा फक्त वाचून घ्यायचं आहे. मग आता एज्युकेशन संदर्भात असर्चची रिपोर्ट आहे, ती असर्चची रिपोर्ट प्रत्येक वर्षी येत असते तर ती इम्पॉर्टंट ठरते. मग आता ही असर्चची रिपोर्ट संदर्भातलं जे ॲनालिसिस आहेत ते ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत, तेही तुम्ही एकदा वाचून घ्या, जेणेकरून प्रायमरी एज्युकेशन संदर्भातले जे काही इश्यूज असतील आणि त्याच्यासाठी निगडीत असणारे जे काही सोल्युशन्स असू शकतात हे ते यावरून तुम्हाला कळेल. पुन्हा आता ओपन बुक टेस्ट किंवा ओपन बुक एक्झामिनेशन याचा प्रस्ताव काय दिला आहे तर CBSEने दिला आहे. मग नेमकी ओपन बुक एक्झामिनेशन काय असते, ठीक आहे, मग ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याला सपोर्ट दिलेला आहे. तर मग ते नेमकं काय आहे, मग त्याचं पॉझिटिव्ह आस्पेक्ट, त्याचा निगेटिव्ह आस्पेक्ट, आणि तो जर ओव्हरकम करायचा असेल तर काय कसं केलं पाहिजे, हा आस्पेक्ट पण इम्पॉर्टंट दिलेला आहे. आता जी CBSEने प्रपोज केलेलं होतं ओपन बुक एक्झामिनेशन, त्याच लेवलला हायर एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा ओपन बुक एक्झामिनेशन इम्प्लिमेंट केली जाऊ शकते का, तर या संदर्भात AICTE काय तो विचार करत आहेत. तर मग त्याच्या संदर्भातलं पण जे ॲनालिसिस आहे म्हणजे प्रोज कॉन आणि वे फॉरवर्ड ते आपण डिस्कस केलेलं, हे एकदा तुम्ही वाचून घ्या, ते इम्पॉर्टंट ठरते.
त्याच्यानंतर पुन्हा नॅशनल क्रेडिट फर्म आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. मग ज्याचा प्रोव्हिजन आपल्याला कशामध्ये दिसतंय की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक आपण असं म्हणू शकतो डायरेक्शन्स दिलेले आहेत. तर डायरेक्शन्स लेवल्सला यामध्ये काय होतात, हे नवीन डेव्हलपमेंट्स होतात. ह्या नवीन डेव्हलपमेंट्स कशा इम्पॉर्टंट आहे क्रेडिट सिस्टमच्या संदर्भामध्ये, म्हणजे स्टुडंटला जर मोबिलिटी करायची असेल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल एज्युकेशन सिस्टममध्ये, तर त्या संदर्भात येणारे चॅलेंज आणि त्या चॅलेंजवर ही सिस्टम जी क्रेडिट सिस्टम ती कशी इफेक्टिव्ह असू शकते त्या संदर्भातलं जे डिस्कशन आहे ते दिलेलं आहे. तर याला पण एकदा वाचून घ्या. एज्युकेशनच्या म्हणजे फील्डमध्ये जे काही नवीन डेव्हलपमेंट्स घडत आहेत तर त्या संदर्भात जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे जे कंटेंट आहे हे कंटेंट आन्सर देण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलला जे युनिव्हर्सिटीज असतात युनिव्हर्सिटीजची रँकिंग दिली जाते. मग ही रँकिंग देत असताना त्याच्यामध्ये ह्या रँकिंगमध्ये काय प्रॉब्लेम्स असू शकतात तर त्या संदर्भात जे काही ॲनालिसिस आहेत ते ॲनालिसिस दिलेलं. तर हा पण आस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे. तर समजा तुम्हाला क्वेश्चन्स आला की इंडियाच्या हायर एज्युकेशन सिस्टममध्ये इंटरनॅशनल लेवलची जी रँकिंग आहे ती रँकिंग लो दिसते, तर मग याच्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल. मग आता रँकिंग संदर्भातला जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्हाला पहिले सांगता आलं पाहिजे की जी रँकिंग आहे तर रँकिंग डिसाईड केली जाते म्हणजे आपण इंटरनॅशनल लेवलला, तर त्याच्यामध्ये काय लक्युनस असू शकतात. तो लक्युनस तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी हायलाईट करू शकतात. तर त्यासाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अर्बनायझेशन. आता अर्बनायझेशनचा आस्पेक्ट हा GS1 फास्ट पार्टमध्ये आहे. मग याचं रिलेशन सोसायटीमध्ये पण येतं आणि याचा अँगल हा जिओग्राफीशी पण रिलेटेड होतं. आता भारतीय शहरी विकासातील आधुनिकता आणि धर्माचे द्वंद्व, म्हणजे थोडक्यात आता अयोध्यामध्ये जे राम टेम्पल आहे त्याचं उद्घाटन झाल्यानंतर जे काही डिस्कशन्स झाले होते. हे आर्टिकल तुम्हाला फक्त एकदा वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं आहे की अर्बनायझेशनचा ट्रेंड आहे हा कसा कसा चेंज होतोय हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला एक त्याचा व्ह्यू येऊन जाईल. त्याच्यानंतर भारतातील अर्बनायझेशन किंवा नागरीकरणाची जी आव्हाने आहे ती काय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो बेंगलोरमध्ये जो वॉटर क्रिसिस आहे तर वॉटर क्रिसिस सोबतच तिथले जे अर्बनायझेशनचा इश्यू आहे तो काय होता, तर त्या संदर्भातलं जे काही डिस्कशन आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. तर हा आस्पेक्ट जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. मग इंडियामध्ये एक्सटेंट ऑफ अर्बनायझेशन वगैरे काय आहे कसं आहे, त्याच्यानंतर मग अर्बनायझेशन जे आहे तर त्याच्यामध्ये अर्बनायझेशनचे चॅलेंजेस काय आहेत, मग त्याच्यानंतर त्याचे संभाव्य उपाय काय असले पाहिजे, तर हा अँगल याच्यात आपण डिस्कस केला आहे. तर हा आस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे. पुन्हा बंगळुरूचे जे काही पाणी टंचाई आहे तर तो जो अँगल आहे तर आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. म्हणजे एक्सटेंट काय आहे पाणी टंचाईचं, त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याच्यानंतर नॅशनल लेवलला त्याचं रिलिव्हन्स कसं आहे, कारण हा इश्यू जरी फक्त बँगलोरपुरता हायलाईट झाला असला तर याचं रिलेव्हन्स अक्रॉस द कंट्री आहे. तर मग ते कसं आहे, मग आणि कुठली ॲक्शन घ्यायला पाहिजे त्या संदर्भातले काही आपण काय म्हणू शकतो जे केस स्टडीज म्हणू शकतो किंवा त्याला एक एक्झाम्पल म्हणू शकतो, जे सजेशन्स आहेत ते सजेशन्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. हे जर तुम्ही कव्हर केले तर जेणेकरून तुमच्या आन्सरचं जे वेटेज आहे ते वेटेज वाढेल. हा झाला. त्याच्यानंतर लोकसंख्येच्या समस्या, ही GS1 मधला जो टॉपिक आहे पॉप्युलेशन रिलेटेड इश्यूज, तर तो इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. म्हणजे आता जो टोटल फर्टिलिटी रेट आहे ती भारतामध्ये कमी होत आहे, म्हणजे 2050पर्यंत ती जवळपास 1.29 पर्यंत खाली जाऊ शकते. तर मग जो काही टोटल फर्टिलिटी रेट कमी होते आणि वृद्धत्वाची जी लोकसंख्या वाढणार आहे पुढच्या येत्या काळामध्ये, तर त्या संदर्भातले जे काही अनालिसिस आहेत तर आपण याच्यामध्ये डिस्कस केले किंवा कव्हर केलेला आहे. मग भारताचा जो TFR आहे तो कसा आहे, म्हणजे कसा कमी होत चालला आहे. त्याच्यानंतर मग विदिन दी कंट्री त्याची जो काही आपण म्हणतो स्प्रेड आहे तो कसा अनइक्वल आहे ते याच्यात. मग त्याच्यानंतर जे टोटल फर्टिलिटी रेट आहे ते कमी का होत आहे, त्याच्यानंतर मग जे टोटल फर्टिलिटी रेट कमी होते मग त्याचं अल्पकालीन परिणाम काय होतो, त्याच्यानंतर जे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात, आणि मग त्याच्यामध्ये धोरणात्मक परिणाम काय असू शकतील. मग ही जी काही गोष्ट आहे त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल लेवलवरून आपण काय शिकू शकतो आणि काय उपाय असले पाहिजे. हा टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित कव्हर केला तर याच्या संदर्भातला जर क्वेश्चन आला तर तुम्ही हमखास याच्यावर उत्तर देऊ शकता. त्याच्यामुळे टोटल फर्टिलिटी रेट रिलेटेड जे आर्टिकल आलेले आहेत म्हणजे आपण दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. हे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जर बघितलं तर भारतामध्ये जी सोशल सिक्युरिटी आहे ते सोशल सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय चेंजेस होत आहेत किंवा काय त्याचा परिदृश्य आहे ते आपण याच्यात कव्हर केलेले आहेत. मग याच्यात आपण सामाजिक सुरक्षा आहे त्याची डेफिनेशन दिली, म्हणजे ILO मध्ये, म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी असेल ILO. तर आता ही जी डेफिनेशन आहे ती इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा. म्हणजे सोशल सिक्युरिटी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन आला तर ही जर तुमची डेफिनेशन पार्ट असली तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. मग त्याच्या संदर्भातला जो कॉन्टेक्स्ट आहे इंडियामध्ये तो कसा आहे
आणि त्याच्यामधले जे काही आव्हान आहेत ते काय आहेत आणि ते जर सुधारायचे असतील तर ते कसं असलं पाहिजे, त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केली. तर हे पण आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जो GS3चा पार्ट आता स्टार्ट होतोय. आता सेकंड ॲडव्हान्स एस्टिमेट ऑफ नॅशनल इन्कम फॉर 2023 and 2024 हा काय केलेला आहे, रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर मग याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची आहे. आणि वाचत असताना तुम्हाला काय अँगल लक्षात ठेवायचे की GDP कॅल्क्युलेशन करत असताना GDPचे जे काही आकडेवारी येतात तर त्याच्यामध्ये कुठले फॅक्टर इन्क्लूड होतात किंवा कुठले फॅक्टर त्याच्यावर इम्पॅक्ट करू शकतात, यासाठी हे जे आर्टिकल आहे की हे आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं. मग याच्यामधले जे प्रमुख निष्कर्ष वगैरे आहेत ते काय आहेत, त्याच्यानंतर जो ग्रोथ रेट आहे तो ग्रोथ रेट कसा प्रोजेक्ट केले गेलेला आहे किंवा ते मीट झालं आहे का किंवा नाही झालेलं आहे का, त्या गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहे. मग भारतामध्ये जी एकूण आर्थिक वाढ दिसत आहेत मग ती अपेक्षेपेक्षा अधिक वाढ जी आहे जी आकड्यांच्या स्वरूपामध्ये दिसते आहेत, तर मग ती कुठली आहे, त्याच्या मागचे जे फॅक्टर आहे ते काय असू शकतात. ठीक आहे, ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या. मग ही वाढ कशामुळे होत आहे तो पण आस्पेक्ट याच्यात डिस्कस केलेला आहे आणि त्याचा नियर बाय फ्युचरमध्ये काय अपेक्षित की त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो. त्याच्यानंतर मग खरंच आता जो आर्थिक आपण काय म्हणू शकतो विकास या ठिकाणी दर्शवलेला आहे, तर मग त्याचं जे डीप ॲनालिसिस आहे ते डीप ॲनालिसिस केलेलं आहे वेगवेगळ्या अँगलने, ते इम्पॉर्टंट ठरतं आहे. मग जर भारताचं पुन्हा आर्थिक मार्ग अजून सुधारायचं असेल तर मग काय उपाययोजना असल्या पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आता ही वरची दिलेली इन्फॉर्मेशन तर तुम्ही एकदा रीड करून घ्यायची आहे, नो इश्यू. पण त्या संदर्भात जर तुम्हाला GDP संदर्भात किंवा इकॉनॉमिक ग्रोथ संदर्भात जर क्वेश्चन आले तर तुम्हाला हे जे अँगल आहेत हे अँगल इम्पॉर्टंट ठरतात. हे अँगल तुम्ही व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे आहेत. मग त्याचे जे ग्रोथ रेट कशामुळे होते किंवा त्याच्यामागे जे अजून काय सजेशन्स वगैरे तुम्हाला द्यायचे असतील तर ते सजेशन्स काय असू शकतात, नियर अबाउट कॉमन असू शकतात, ते तुम्ही लक्षात ठेवा. काही कॉमन असतील, काही ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्याल तर त्याच्या अगोदर इकॉनॉमिक कंडिशन्स काय त्या संदर्भात आलेले क्वेश्चन त्या संदर्भात तुम्ही सजेशन्स देऊ शकतात. मग आता याच्या ठिकाणी हे पूर्ण आपण काय केलेलं आहे की ॲनालिसिस पण केलेलं आहे आणि सजेशन पण दिलं, म्हणजे भारताचा आर्थिक मार्ग. पुढचं जे आर्टिकल याच्यामध्येच दिलेलं आहे की 2023-24च्या Q3 काय आहे भारताच्या आर्थिक वाढीचे जे विश्लेषण, म्हणजे Q3 काय आहे GDP आणि GVA याच्यामधला जो तफावत आहे ती तफावत इन्क्रीज झालेली आहे. तर मग त्या संदर्भात ती तफावत काय आहे, म्हणजे जी एक्सपेक्टेड ग्रोथ रेट आहे तो जास्त का होता आणि त्याच्यामधली जी तफावत वगैरे होती त्याच्यामध्ये विसंगती होती GDP आणि GVA मध्ये, तर ती कशामुळे होती त्या संदर्भातले डिस्कशन. आणि मग ज्या भविष्यातील चिंता वगैरे आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. मग याच्यामध्येच GDP डिफ्लेक्टर, मग म्हणजे GDP कॅल्क्युलेट करत असताना वेगवेगळे फॅक्टर जे इम्पॅक्ट करतात त्यापैकी वन ऑफ द फॅक्टर्स असतो तो म्हणजे GDP डिफ्लेक्टर. GDP डिफ्लेक्टर हा GDP कॅल्क्युलेट करत असताना कसा इम्पॉर्टंट आहे तर त्या संदर्भातलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल डिस्कस केलेलं आहे. आता हे आर्टिकल जर तुम्ही डिस्कस केले अगोदरचे जे आपण डिस्कस केलेले आहेत म्हणजे इथपर्यंत GDP डिफ्लेक्टर समस्या हे पूर्ण याच्यामध्ये वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ॲक्च्युली GDP कॅल्क्युलेट करत असताना कुठल्या फॅक्टरला कॅल्क्युलेट केले जातात किंवा कुठल्या फॅक्टरचा इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होत असेल तर त्यामध्ये कुठले फॅक्टर इन्क्लूड होतात. मग भारतासमोर सध्याचे काय चॅलेंजेस आहेत आणि जर त्याच्यावर जर ओव्हरकम करायचं असेल तर काय सोल्युशन असलं पाहिजे, जेणेकरून तुमची जी अंडरस्टँडिंग आहे इकॉनॉमिक ग्रोथ संदर्भात, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ कॅल्क्युलेशनच्या संदर्भात जे पॅरामीटर्स यूज केले जातात त्या संदर्भात, तर हे वाचल्यानंतर तुमची जी थिंकिंग आहे ती ब्रॉडन होईल. आता पुढचा जो आहे तर आपण या ठिकाणी बघितलं की हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे म्हणजे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण 2022-23 हा इम्पॉर्टंट आहे. कारण 2011-12 नंतर जवळपास आता 2022-23 जो पब्लिश केलेला सर्वे हा त्यानंतरचा पहिला आहे. कारण 2017-18 होता कंडक्ट केलेले, पण त्यामध्ये डेटा गुणवत्तेच्या आधारे म्हणजे डेटा गुणवत्ता व्यवस्थित नसल्याच्या आधारे गव्हर्नमेंटने ती जी रिपोर्ट आहे ती पब्लिशच केली नव्हती. मग आता याचं जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हिसचं महत्त्व काय, तर मग CPI कॅल्क्युलेट करण्यामध्ये म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स वगैरे असतील ते, त्याच्यानंतर पॉवर्टी लाईन डिसाईड करण्यामध्ये, त्याच्यानंतर समाजामध्ये जे काही चेंजेस होत आहेत तर ते स्कॉलर्स यूज करतात हा डेटा ॲनालिसिस करण्यासाठी. मग आता जो हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे 2022-23 मग त्याची रचना वगैरे काय होते, म्हणजे नमुना किती होता, किती गावं, किती शहरे, किती कुटुंब काय केलेले आहेत सर्वे केलेले आहेत, कुठल्या पद्धती किंवा कुठली माहिती संकलन केलेली आहे, त्याच्यानंतर त्याची पद्धती आहे तर पद्धती कशी कुठल्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत, म्हणजे सुधारणा कशी झालेली आहेत. आता ही इन्फॉर्मेशन काय करायची एकदा फक्त वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर
घरगुती वापर खर्च सर्वेक्षण 2022-23 ची निष्कर्ष. मग त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन फाइंड आउट झाली ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी लिहिलेली. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यातला फक्त ट्रेंड लक्षात घ्यायचे आहेत, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला MCQ एक्झाम म्हणजे प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये इम्पॉर्टंट ठरते. आता याचे जे विश्लेषण, ही विश्लेषण इम्पॉर्टंट आहे. हे मेन्सच्या एक्झामिनेशन नुसार पण इम्पॉर्टंट आहे आणि प्रिलिम्समध्ये जर अनालिटिकल क्वेश्चन जर विचारले गेला तर त्या संदर्भात सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग हे एकदा तुम्हाला वाचायचं आहे, व्यवस्थित अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर मग 2022-23 मध्ये हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे जो कंडक्ट केलेला होता त्याचा जो डेटा होता, मग त्याचे लिमिटेशन्स काय होते, मग ते लिमिटेशन्स जे असेल ते लिमिटेशन्स आणि ते लिमिटेशन्स ओव्हर करण्यासाठी जे काही सुधारणा असतील किंवा शिफारसी असतील त्या शिफारसी पण याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. पुन्हा जो अगोदर आपण डिस्कस केलेला होता हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे, मग त्याचा उपयोग आता गरिबीचा अंदाज म्हणजे पॉवर्टी लाईन एस्टिमेट करण्यासाठी वगैरे कसा केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर उपभोग अंदाजामध्ये जी तफावत असेल त्याचा अनालिसिस करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो. पुन्हा इन्फ्लेशन इंडेक्स वगैरे जे असेल त्याच्या धोरणांवर त्याचा काय परिणाम असू शकतो. मग या संदर्भातले जे काही पॉईंट्स आहेत हे कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामधले जे आपण काय म्हणू शकतो उपाय, ते उपाय पण सुचवलेले आहेत. त्याच्यामुळे हे पण आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. पुन्हा इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 हा पब्लिश झालेला होता, तर हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंडियामध्ये एम्प्लॉयमेंटचं जे स्टेटस आहे ते काय आहे किंवा कसं आहे, त्याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग सगळे अँगल केलेले, मग स्ट्रक्चरल आस्पेक्टमध्ये असेल. त्याच्यानंतर जर आपण बघू शकतो की वुमनचा पार्टिसिपेशन, यूथचा पार्टिसिपेशन कसं आहे, स्किल डेफिसिट वगैरे आहे तर त्याच्यामध्ये तो अँगल आहे. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मग याच्यामुळे उद्भवणाऱ्या ज्या समस्या वगैरे आहेत तर त्या कशा आहेत, मग त्याच्यावर मग 5 अँगल पॉलिसीज किंवा धोरणात्मक जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. पुन्हा धोरणात्मक शिफारसी जी आहेत ते शिफारसी काय केल्या त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. हा पार्ट इम्पॉर्टंट ठरतो. भारतातील श्रमशक्तीचं सर्वोत्कृष्ट वापर. आता हे आर्टिकल तुम्हाला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट संदर्भात आहे, ते तुम्हाला फक्त काय करायचं एकदा वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून जर न्यू अँगल असला क्वेश्चनमध्ये आणि त्या संदर्भातली जर तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी रिप्रोड्यूस करता येईल. त्याच्यानंतर पुन्हा गरिबीवर चर्चा, म्हणजे नीती आयोगाचे BVR सुब्रमण्यम यांनीच काय केलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं की भारतातली जी काही पॉवर्टी आहे ही 5% कमी आहे. त्यांचं स्टेटमेंट कोणत्या बेसिसवर होतं, हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे. मग आता याच्यावर काय झालेलं आहे, डिबेट झाला किंवा डिसिजन झाला की खरंच भारतामध्ये पॉवर्टी आहे ती डिक्रीज झाली आहे का नाही. मग या संदर्भात मग त्यांच्या दृष्टिकोनास आधार देणारे पुरावे ते डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर भारतात दारिद्र्य कमी आहे ह्या दाव्यासमोरील आव्हाने, म्हणजे याच्यात मेन्शन केले की भारतामधली जी म्हटलं जातं की दारिद्र्य कमी आहे तर ते दारिद्र्य कमी नाही आहे. त्या संदर्भातले जे काही गोष्टी आहेत तर त्या अँगल्स या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. मग भारतातील गरिबी दूर करण्यासाठीचे उपाय काय असले पाहिजे तर तो इम्पॉर्टंट आस्पेक्ट या ठिकाणी कव्हर केलेला आहे. मग आता भारतात जे काही गरिबी मोजमाप केली जाते तर त्या मोजमापाच्या पद्धती कशा आहेत, मग आपण याला ब्रॉडली किंवा क्रिप्सली काय केलेलं डिफाईन केले. मग आर्थिक निकषावर आधारित पद्धत, मग नॅशनल सॅम्पल सर्वे जे असेल, जे काही रिपोर्ट्स पब्लिश करतात, जसं आपण बघितलं हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे, या बेसिसवर जे अनालिसिस आहे तर त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेची व्याख्या, म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम वेगवेगळे जे काही आपण असं म्हणू शकतो स्कॉलर्स होते त्यांनी नवीन फॉर्म्युला सुचवला. जसा लाकडावाल कमिटीचा होता, तेंडुलकर कमिटी होती त्यांनी काही नवीन फॉर्म्युला सुचवला होता, रंजरागन समिती होती त्यांनी काही फॉर्म्युला सुचवला होता. मग यांनी जे काही फॉर्म्युले सुचवले होते ते आर्थिक निकषांच्या आधारावर होते. त्याच्यानंतर जर नेक्स्ट इम्पॉर्टंट निकष बघितलं तर मल्टी पॉवर्टी इंडेक्स, तो पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्या थ्रू इंडियामधली जी पॉवर्टी ती पॉवर्टी मेजर केली जाऊ शकते. आता भारतामध्ये जो काही गरिबीचा कल आहे तो कसा आहे, मग ती पण गोष्ट याच्यामध्ये डिस्कस केलेली आहे. त्याच्यानंतर एक नवीन वर्ल्ड पॉवर्टी क्लॉक डेटा, हे एकदा वाचून घ्या, हे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर भारतातील महिलांचा आर्थिक समावेश, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या डेटाला ॲनालिसिस करून हा अँगल डिस्कस केलेला आहे. हा पण एकदा तुम्ही काय करायचं आहे तर वाचून घ्यायचा आहे. जर इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भात जर क्वेश्चन वगैरे आला तर ही जी डाटा आहे किंवा हा जो इन्फॉर्मेशन ही तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकते. त्याच्यानंतर भारतामध्ये जी इनइक्वालिटी इन्क्रीज होते ती इनइक्वालिटी, इन्कम अँड वेल्थ इनइक्वालिटी इन इंडिया 1922 to 2023, द राईज ऑफ द बिलिनियर राज. आता ही जे रिपोर्ट आहे किंवा आपण म्हणू शकतो टायटलचा जो पेपर आहे तो पब्लिश झालेला होता. मग आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 1922 ते 2023 पर्यंत भारतामध्ये जी इनइक्वालिटी आहे तर ती म्हणजे इन्कमच्या कॉन्टेक्समध्ये आणि वेल्थच्या कॉन्टेक्समध्ये ती एक्सप्लेन केलेली किंवा त्याच्यावर स्टडी केलेला आहे.
मग ते स्टडी करत असताना कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिडर केलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायची आहे. ह्या इन्फॉर्मेशनचा उपयोग तुम्हाला एसेमध्ये होऊ शकतो, GS1मध्ये सोसायटीच्या ॲस्पेक्टमध्ये होऊ शकतो, GS2मध्ये होऊ शकतो, GS3मध्ये होऊ शकतो आणि GS4 म्हणजे सगळ्याच पेपरमध्ये याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे इनइक्वालिटी रिलेटेड जर कुठलाही डायमेन्शन आला तर ह्या रिपोर्टचा उपयोग करून तुम्ही हा डेटा कोट करू शकतात. मग आता याची जी प्रमुख निष्कर्ष वगैरे होती तर काय होते काय नाही, म्हणजे जी वेल्थ आणि इन्कम इनइक्वालिटी ती कशी व्हॅरी होत जाते आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता ही जी इनइक्वालिटी डाटा जो यांनी स्टडी केलेला आहे तर मग त्याच्याबद्दल काही संशय वगैरे आहेत ते रेज झालेले आहेत. तर मग ते नेमके कुठले आहेत किंवा काय आहेत. मग धोरणात्मक शिफारसी वगैरे पण याच्यात मेन्शन केलेलं आहे. म्हणजे भारतात जर इनइक्वालिटी कमी करायचं असेल तर सुपर टॅक्स वगैरे असला पाहिजे, की उत्पन्न आणि संपत्ती या दोघांवर काय असला पाहिजे, तर जे टॅक्स स्ट्रक्चर आहे तो पुन्हा चेंज केलेला पाहिजे, म्हणजे जास्त प्रमाणात त्याचे टॅक्स असला पाहिजे. आता पुन्हा ॲग्रिकल्चर रिलेटेड MSPला लिगल बॅकिंग मागितलं जाते शेतकऱ्यांकडून. म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही आंदोलन होत आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस एक मागणी राहते की मिनिमम सपोर्ट प्राईसला काय आहे तर कायदेशीर हमी दिली गेली पाहिजे. तर मग आता MSPला कायदेशीर हमी दिली पाहिजे का नाही याच्यामधले प्रोज आणि कॉन्स दोघे, म्हणजे दिली पाहिजे आणि नाही दिली पाहिजे या दोघी संदर्भातले जे काही अँगल्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. मग आणि त्याच्यानंतर जर समजा त्याला कायदेशीर आपण बॅकिंग दिली तर त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस असू शकतात ते ॲस्पेक्ट पण याच्यात कव्हर केलेला आहे. आणि मग उपाय, आता हे चॅलेंजेसवर जर ओव्हरकम करायचे असतील तर काय उपाय वगैरे असले पाहिजे या गोष्टी याच्यात मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतर मग एक केस स्टडीज दिलेले आहेत मध्य प्रदेशमधले आणि आंध्र प्रदेशमधले जे काही स्कीम आहेत त्या कशा हेल्पफुल असू शकतात. आता ही केस स्टडी आहे म्हणजे समृद्धी शेती साईडमध्ये म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज काय आहे. कारण क्रॉपिंग पॅटर्न हा पार्ट GS3 मधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे सिलेबसचा. तर त्या संदर्भात जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ह्याचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲज अ केस स्टडी म्हणून उपयोगात येऊ शकते. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला एकदा वाचायचं आहे. पुन्हा कृषी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, आता ही जी काही नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना काय भारतातील शेतकऱ्यांना उपयोगी आहे. पुन्हा सिलेबसच्या एक पॉईंटमध्ये तुम्हाला मेन्शन केलेले आहे की नवीन जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड जी डेव्हलपमेंट आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा. तर हे जी इन्फॉर्मेशन आहे ते सिलेबसनुसार तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्समध्ये पण विचारले जाऊ शकते आणि मेन्समध्ये पण विचारले जाऊ शकते. त्याच्यामुळे याला व्यवस्थित कव्हर करायचं. आता श्वेतक्रांती 2.0 म्हणजे व्हाईट रिव्होल्युशन दुधाच्या संदर्भात. तर मग हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वेमध्ये नेमकं ॲनालिसिस काय होतं याचं तर त्याचं एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मग आता भारतामध्ये व्हाईट रिव्होल्युशन 2.0ची आवश्यकता काय आहे. तर मग दुधाच्या मागणीच्या वाढीची शक्यता मग ती का वाढू शकते. त्याच्यानंतर त्याच्यामधले आव्हाने काय आहेत, त्याचे उपाययोजना काय आहेत. आता हे आर्टिकल इम्पॉर्टंट आहे किंवा हा जो तक्ता आपण किंवा टेबल दिलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे. कारण सिलेबसमध्ये पुन्हा तुम्हाला पॉईंट दिलेला आहे की म्हणजे यांच्या संदर्भात प्राण्यांच्या संदर्भात आपण जर बघितलं शेतीमध्ये जस्ट अ मिनिट पुरवठा व्यवस्थापन उदारीकरण पशुपालनाचे अर्थशास्त्र. आता पशुपालनाचे अर्थशास्त्र हा जो पार्ट आहे हा सिलेबसमध्ये तुम्हाला GS3 मध्ये दिलेला आहे. तर आता जे व्हाईट रिव्होल्युशन त्याच्यासाठी इम्पॉर्टंट ठरते. हा पॉईंट कव्हर करा. मग आता पुन्हा केस स्टडीज दिलेले आहेत की समजा जर दुधाचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर मग अमूल जे प्रयत्न करतात ते जे आहे प्रयत्न तर बाकीचे शेतकरी सुद्धा काय करू शकतात तर फॉलो करू शकतात जेणेकरून त्यांचं दुधाचं जे उत्पन्न आहे ते वाढेल आणि ॲग्रिकल्चर अलाइड जी इन्कम आहे ती सुद्धा इन्क्रीज होईल. तर ही जी केस स्टडी तुम्हाला हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन काय करून दिलं तुम्हाला समजलं पाहिजे. पण तुम्हाला लिहित असताना याला जास्तीत जास्त एखाद ओळीमध्ये तुम्ही लिहिणार आहात किंवा 2-3 शब्दामध्ये लिहिणार आहात. पुन्हा गुजरातचे दुग्ध सहकारी संस्था म्हणजे ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत कुठल्या गुजरातमधल्या दुधाच्या संदर्भातल्या तर त्या कशा फंक्शन करतात आणि ते स्वतः त्यांचं इन्कम वाढवण्यासाठी कुठले अलाइड ॲक्टिव्हिटीज फॉलोज करतात किंवा त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली. म्हणजे शेणापासून बायोगॅस तयार करणे मग याचा फायदा वगैरे काय काही नाही. आपल्या इथे जे शेतकरी आहेत किंवा भारतातील सगळे शेतकरी याचा कसा फायदा करून घेऊ शकतात स्वतःसाठी तर तो सुद्धा अँगल काय केला त्याच्यात कव्हर केलेला आहे. पुन्हा म्हणजे भारतातली जी बासमती आहे ती पाकिस्तानामध्ये काय केली जाते त्यांच्या नावाने लावली जातात आणि ती विकली पण जातात. तर मग त्याच्यामुळे भारताच्या शेतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन ती दिली ही फक्त तुम्हाला वाचून घ्यायची आहे.
आता हा इम्पॉर्टंट आहे. भारतामध्ये सेमीकंडक्टर योजनांमध्ये लक्षणीय प्रगती करते. म्हणजे 3 सेमीकंडक्टर चिप प्रोजेक्ट जे आहेत ते भारताने त्याला काय केलेलं आहे तर संमती दिलेली आहेत. तर त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे. जी नुकतीच संमती दिली ते 3 प्रोजेक्ट आहे आणि याच्या अगोदर एक प्रोजेक्टला संमती दिली होती 2023 तर मग असे एकूण हे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत ते भारतात आहेत. मग आता सेमीकंडक्टर इंडस्ट्री भारतासाठी का महत्त्वाची आहे त्याचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण केलेलं आहे, सगळ्या अँगलने केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये सेमीकंडक्टर चिप्स आहेत त्या जर प्रोड्यूस करायचे असतील तर मग त्याच्यामधले आव्हाने कुठले आहेत, ठीक आहे. आणि त्यासाठी मग आता शासनाचा पाठिंबा वगैरे म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग वे फॉरवर्ड काय असला पाहिजे, ते जर आव्हानांवर जर मात करायचं असेल तर मग त्याच्यासाठी काय सोल्युशन्स काय असले पाहिजे. मग आतापर्यंत भारताने कुठकुठले पॉलिसी लेवलला किंवा स्कीम लेवलला कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत सेमीकंडक्टर चिपला सपोर्ट करण्यासाठी, त्याचा बॉक्समध्ये काय दिलेलं आहे ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आता ही जी दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेली इन्फॉर्मेशन ही सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये काय केलेली आहे, एक बेसिक इन्फॉर्मेशन दिली. ते नेमकं काय आहे, ते कसं बनवले जातात, काय बनवले जातात. त्याच्यानंतर वर्ल्ड कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज आहेत या कुठे कुठे लोकेटेड आहेत किंवा कुठे त्यांचं काय म्हणू शकतो आपण कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यातमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर चिप म्हणजे सेमीकंडक्टर चिप डिझाईनमध्ये भारताची स्ट्रेंथ काय आहे तर ती स्ट्रेंथ त्याच्यात डिस्कस केलेले आहेत. आणि अजून कुठले आपण म्हणू शकतो मनुष्यबळाची आवश्यकता आहे भारताला की त्याला जर चिप डिझाईनमध्ये वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर. आता हा जो सेमीकंडक्टर रिलेटेड पार्ट आहे हा तुमचा GS1साठी पण इम्पॉर्टंट आहे, कारण इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज जे काही आहे तर ते जिओग्राफीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर GS3मध्ये आहेच आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल मिनरल्स जे आहेत त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, त्याच्यामधलं एक वन ऑफ द आस्पेक्ट म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. मग भारतामधले क्रिटिकल मिनरल्स कसे ठरवले जातात. भारतात एकूण 30 क्रिटिकल मिनरल्स आहेत तर त्याची ओळख पटलेली आहे. तर ते नेमकं कुठले काय त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. भारतासाठी त्याचं महत्त्व वगैरे काय काय नाही या सगळ्यांची जी काही इन्फॉर्मेशन बेसिक ती सगळी व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. हा पॉईंट पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे GS1साठी पण आणि GS3साठी पण. त्यानंतर आता युरोपीय मुक्त व्यापार संघटनेशी भारताचा व्यापार करार. मग आता भारताचा आणि युरोपमधले जे 4 आपण म्हणू शकतो नेशन्स आहेत त्यांच्यासोबत झालेला जो काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे त्या संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. GS2मध्ये याचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इंडियाज बायोलॅटरल रिलेशन्स विथ अदर कंट्रीज. आणि GS3मध्ये ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट म्हणजे इकॉनॉमिक अँगलवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग भारतामध्ये जे काही डिजिटल फ्रॉड्स होत आहेत त्याच्या संदर्भातलं जे ॲनालिसिस आहेत ते दिलेले आहेत. मग त्याचा एक्सटेंट वगैरे काय आहे, मग ते कसं फसवलं जातं लोकांना काय. त्याच्यानंतर मग ते जे काही आर्थिक फसवणूक वाढत आहे त्याच्या मागची कारणं वगैरे काय आहेत त्या गोष्टीच्या डिस्कस केलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर त्याला प्रतिबंधासाठी त्याच्या शिफारसी वगैरे काय असल्या पाहिजे ती गोष्टीच्यामध्ये डिस्कस केली. हे पण आर्टिकल तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि लिहून घ्या जेणेकरून जर तुम्हाला क्वेश्चन आला GS3मध्ये की कॅश टू GDP रेशो जो आहे तो भारतामध्ये जास्त आहे आणि तो कमी करत असताना डिजिटल इकॉनॉमी इम्पॉर्टंट ठरते. मग ते डिजिटल इकॉनॉमी कशी इम्पॉर्टंट ठरते हे तर तुम्ही सांगणारच, पण मग त्याच्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत तर चॅलेंजेस पण तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकतात. किंवा डायरेक्टली जर क्वेश्चन आला डिजिटल फ्रॉड संदर्भात तर त्याच्यावरही तुम्ही काय व्यवस्थित आणि एक इफेक्टिव्ह आन्सर लिहू शकतात. पुन्हा पुढचा जो पार्ट आहे तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग आता हायड्रोजन रिलेटेड म्हणजे भारतात पहिली हायड्रोजनवर चालणारी फेरी जी आहेत तर त्याचे उद्घाटन झालेलं होतं, ते पंतप्रधानांनी केलेलं होतं. मग ती कुठे आता त्याच्या संदर्भातली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली जी प्रिलिम्समध्ये इम्पॉर्टंट ठरू शकते. मग आता त्याच्यामधली जी सिस्टम्स वगैरे यूज केलेली आहे ते सिस्टमचं काय केलेलं आहे आपण इथं इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे. ती प्रिलिम्ससाठी पण इम्पॉर्टंट आहे, मेन्समध्ये पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग हायड्रोजन फ्युएल्स आहेत त्या कशा काम करतात त्याची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर जो प्रकल्प आहे तो प्रकल्पाचं पुन्हा बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मग हरित नौका उपक्रम काय आहे त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. मग आता ह्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे पुन्हा हायड्रोजन एनर्जीचा संदर्भातले जे काही त्याच्यामधले इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट डायमेन्शन्स एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. मग हायड्रोजन पेशी इंधन म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेल कसे वर्क करतात, मग त्याचे फायदे काय आहेत, भारतासाठी त्याचे फायदे काय आहेत, ते फायदे आपण बरेचसे ठिकाणी काय केले आहेत इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस हायड्रोजन फ्युएल सेल जर उपयोग करायचा असेल त्याचा तर मग त्याच्यामध्ये आव्हाने कुठले आहेत ते आव्हाने पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. मग भारत सरकारचे उपक्रम कुठले आहेत की ज्याने
हायड्रोजनच्या उपयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी मदत केलेली आहे किंवा मदत करत आहेत. असे कुठले मिशन, मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय हायड्रोजन मिशन वगैरे जे असेल ते, मग बजेटमध्ये काही अलोकेशन आहे का, जसं नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी काय बजेटमध्ये अलोकेशन्स केलेले आहेत ते, या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. मग पुन्हा भारतामधले जे न्यूक्लिअर प्रोग्राम्स आहेत, ते न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये जशी जशी नवीन डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन ही पेपर्समध्ये येत असतात. तर ती इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बेसिकली कव्हर केलेली आहे. तर मग हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला भारताचा जो 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे त्या संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाते, जेणेकरून तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांसाठी सज्ज होऊ शकतात. आता प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर काय आहे त्याबद्दलची माहिती, त्याच्यानंतर मग त्याच्या संदर्भात आता न्यूक्लिअर एनर्जी संदर्भातली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मग त्याच्यामधले जे काही अणुइंधन आहे त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, मग भारतामध्ये आण्विक इंधनाचे संसाधने काय आहेत काय नाही ते, त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर काय आहे ते, प्लुटोनियम कसं म्हणजे आणि प्लुटोनियम उत्पादन, त्याच्यानंतर फास्ट ब्रीडर रिॲक्टर काय आहे ते, त्याच्यानंतर ब्रीफली आपण मेन्शन केलेलं आहे की भारतातील अणुऊर्जा जो 3 टप्प्याचा प्रोग्राम आहे तो नेमका कुठला आहे. आणि याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिलं ते प्रेशराइज म्हणजे आपण काय म्हणू शकतो फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तर प्रेशराइज फास्ट यस त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्कस केलेली आहे. तर ती काय करायची तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. त्याचनंतर जर बघितलं की तर स्मॉल मॉड्युलर आपण म्हणू शकतो अणुभट्ट्या किंवा त्याला आपण म्हणू त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स मग ते काय आहेत, त्याचा कसा फायदा होऊ शकतो, त्याच्यामधले आव्हाने काय आहेत एक्सेट्रा. मग पुन्हा ज्यावेळेस जर न्यूक्लिअर एनर्जी यूज करायची असेल तर मग पुन्हा आपण म्हणू शकतो जे आण्विक कचरा आहे त्याचं व्यवस्थापन, त्या संदर्भातले जे आव्हाने आहेत ते आव्हाने आहेत. मग नेमका आण्विक कचरा म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याची हाताळणी करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे ते, त्याच्यानंतर आण्विक कचरा व्यवस्थापनाची आव्हाने यस हे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. आणि मग त्याच्यावरचे सोल्युशन्स वगैरे जे असतील त्या काय आहेत काही नाही. पुन्हा मग आण्विक ऊर्जेचं महत्त्व कसं आहे म्हणजे क्लीन एनर्जीच्या कॉन्टेक्स्टमध्ये तो पॉईंट पण याच्यामध्ये काय केलेला आहे तर कव्हर केलेला आहे. जिनोम इंडिया प्रोजेक्ट ठीक आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. हा प्रोजेक्ट प्रिलिम्स आणि मेन्स दोघींच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टंट ठरतो. मिशन दिव्यास्त्र म्हणजे अग्नी क्षेपणास्त्राने कसले केलेले आपण म्हणू शकतो MIRV जी टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी यूज करून त्याला लॉन्च केलं होतं, म्हणजे त्याचा ट्रायल सक्सेस झालेला आहे. तर मग त्या संदर्भातली पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. मग नेमकं याच्यामध्ये मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री व्हेकल म्हणजे काय ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी यूज करण्यासाठी अग्नी 5लाच का चूज केलेलं आहे त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, अग्नी 5 संदर्भात जी काही आहे क्षेपणास्त्र त्याची वैशिष्ट्य ती डिस्कस केली म्हणजे ब्रीफली मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर मिशन जे दिव्यास्त्र झालेलं आहे तर त्याचं महत्त्व कसं आहे भारतासाठी ते हे केलेलं आहे. पुन्हा MIRV तंत्रज्ञानाचे फायदे, त्याचे फायदे कुठले आहेत, मग MIRV जर टेक्नॉलॉजी विकसित करायची असतील तर त्याच्यामधले जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस काय आहेत, भारताची कामगिरी कशी राहिलेली आहे त्या गोष्टी डिस्कस केल्या. मग भारतात पुन्हा तर गगनयान मिशन फार इम्पॉर्टंट मिशन आहे भारतासाठी, जे आतापर्यंत मॅनलेस मिशन्स होते, आता हे विथ ह्युमन्स म्हणजे याच्यामध्ये स्पेसमध्ये ह्युमन बिंग्स असणार आहे. मग त्याच्यामधले जो काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे तो डिस्कस केलेला आहे. मग गगनयानची मिशनची वैशिष्ट्य कुठली आहे, मग त्याचे टाईमलाईन वगैरे काय इम्पॉर्टंट कशी डेव्हलपमेंट घडते आहेत, त्याचं महत्त्व काय आहे. त्याच्यानंतर गगनयान मिशनचे जे काही घटक आहेत ते घटक त्याच्यात आपण या ब्रॅकेटमध्ये किंवा आपण बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. हे इन्फॉर्मेशन तुमच्या प्रिलिम्ससाठी आणि मेन्स दोघांसाठी इम्पॉर्टंट ठरते. मग गगनयानचे जे मिशनचे जे महत्त्व आहे ते भारतासाठी ते काय आहेत, त्याच्यानंतर गगनयान मिशन ज्यावेळेस इम्प्लिमेंट होत आहे तर त्याच्यासमोरची आव्हाने काय आहेत ठीक आहे. आणि त्या संदर्भात मग त्या आव्हानांवर जर मात करायचं असेल तर सोल्युशन काय असले पाहिजे. पुन्हा तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी सरकारी उपक्रम, आता टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये डेव्हलप म्हणजे सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट कशी मदत करत आहेत, हे फक्त स्पेस संदर्भात नाही तर इन्क्लुडिंग स्पेस आणि अदर टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे रिलेटेड इन्फॉर्मेशन ती आपण याच्यात कव्हर केलेली आहे. आता हे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत ते एकदा वाचून घ्या. हे प्रिलिम्स आणि मेन्स दोघांमध्ये विचारले जाऊ शकतं. मिथेन सॅट जो आहे तो सॅटेलाइट जो लॉन्च केलेला आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय मिथेनच्या कॉन्टेक्स्टमध्ये तो एकदा वाचून घ्या, ते इम्पॉर्टंट आहे.
ही पण इन्फॉर्मेशन जी आहे ती मान्सूनच्या संदर्भात ART म्हणजे ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्ट बेड हे व्यवस्थित करा. याचा क्वेश्चन तुम्हाला GS1 मध्ये विचारला जाऊ शकतो. कारण मान्सून रिलेटेड जे काही नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होतात किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज असतात त्या टेक्नॉलॉजीजवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि याचा अँगल GS3 मध्ये पण विचारला जाऊ शकतो. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड म्हणजे याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या टेक्नॉलॉजीचा. ही पण इन्फॉर्मेशन एकदा वाचून घ्या, प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट ठरते. भारताचे आता जे AI मिशन आहे ज्याच्यासाठी 10,000 कोटी रुपये काय केलेले गव्हर्नमेंटने कंट्रीब्यूट किंवा अलोकेट केलेले आहेत, तर ते जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातला हा प्रोजेक्ट आहे. जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. मग ते हे जे मिशनची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती याच्यामध्ये दिलेली. आता ही इम्पॉर्टंट ठरते कारण AI मध्ये फार डेव्हलपमेंट होत आहेत आणि मग गव्हर्नमेंट AI मध्ये काय करत आहेत किंवा AI ला प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंट कुठल्या स्कीम्स लॉन्च करत आहेत किंवा त्याला कसे प्रमोट करत आहेत त्या संदर्भातलं जर क्वेश्चन आला तर तुम्ही याचं एक्झाम्पल देऊ शकता. हे प्रिलिम्स आणि मेन्स दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातली जी काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, तर ते तुम्हाला फक्त एकदा वाचून घ्यायचे जर याच्या संदर्भात क्वेश्चन आला तर, जेणेकरून तुमच्या उत्तर लिहिण्यासाठी तुमच्याकडे पॉईंट असले पाहिजे. आणि प्रिलिम्समध्ये त्याचा 100% फायदा होतोय. जनरेटिव्ह AIचा उपयोग वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कसा केला जाऊ शकतो, म्हणजे त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स जे आहेत तर ते कुठे कुठे होऊ शकतात तर हे वाचून घ्या. याच्यातले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स नोट डाऊन करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस जर याच्यावर क्वेश्चन आला आणि तुम्ही जर विथ एक्झाम्पल्स लिहिले तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील. आता डेव्हिन AI सॉफ्टवेअर अभियंता, आता हा असं म्हटलं जातं की हा जागतिक पहिला काय म्हणू शकतो AI इंजिनियर आहे. तर हे फक्त तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. याचा मॅक्सिममली कशामध्ये उपयोग होऊ शकतो, प्रिलिम्समध्ये, किंवा तुम्ही ॲज अ एक्झाम्पल म्हणून डेव्हिन AIचा उपयोग करू शकता. भारताचे संशोधन आणि विकास परिदृश्य म्हणजे भारतामध्ये जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहे तर त्याच्यामध्ये त्याचा एक एक्सटेंड कसा आहे, त्याच्यानंतर त्याची फंडिंग कशी आहे, त्याच्यामध्ये लक्युनाज वगैरे काही आहेत का नाहीत, तर त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्कस केली. आता ही इम्पॉर्टंट आहे, ही तुम्ही व्यवस्थित करा जेणेकरून GS3 मध्ये सायन्स अँड डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर डायरेक्टली क्वेश्चन आला तर भारताचा कसा आहे म्हणजे भारत कसा त्या ठिकाणी फंक्शन करत आहेत तर प्रोज आणि कॉन्स दोघी अँगलने उत्तर लिहिण्यासाठी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट ठरते. आता H5N1 हा जो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे तर तो फार चर्चेत राहिलेला आहे कारण USA मध्ये वगैरे याचे काही आपण काय म्हणतो याचा प्रभाव आढळला आहे. तर हे वाचून घ्या, याच्यावर प्रिलिम्सवर क्वेश्चन आला तर येतो किंवा येऊ शकतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर GS1 मधला जी जिओग्राफी आणि GS3 मधला एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट या संदर्भात. आता इंडियन हिमालयन रिजन आणि प्लास्टिकचा त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हे इम्पॉर्टंट आहे. तर GS1 मध्ये जे इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना वगैरे जे काही असतात किंवा आपण म्हणू शकतो जे काही भूरूपे आहेत त्या भूरूपेंवर कसा इम्पॅक्ट होत आहेत तर ते त्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता तुमचा सिलेबसचा जर पॉईंट बघितला तुम्ही GS1 मध्ये, GS2 झाला, GS1 मध्ये भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीवादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये तसेच वनस्पती व यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम. म्हणजे महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्य आहेत. आता हिमालय जरी बघितलं तर महत्त्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे तर त्याच्यावर पण काय केला जाऊ शकतो तो क्वेश्चन येऊ शकतो, त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. तर हे वाचून घ्या आणि हे आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर चौथा जागतिक म्हणजे ग्लोबल कोरल ब्लिचिंगचा जो इव्हेंट आहे 4th त्या संदर्भात काय केलेलं आहे, नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने काही स्टडीज केलेले आहेत आणि त्याने संभाव्य वर्तवलेले आहे की चौथा जो जागतिक मास कोरल ब्लिचिंगचा इव्हेंट आहे तो स्टार्ट होतोय किंवा स्टार्ट झालेला आहे. तर मग त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली. पण नेमकं याच्यामधली बेसिक पूर्ण मग कोरल ब्लिचिंग काय असते, ते कशामुळे होते, काय होते, त्याचा ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट वगैरे काय आहे, त्याच्यानंतर कोरल्सचं जे इम्पॉर्टन्स आहे ते काय आहे, हे कोरल ब्लिचिंग कशामुळे होते, त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, व हे पर्यावरणीय परिणाम कुठले, आर्थिक परिणाम कुठले, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग त्याच्यावर जर सोल्युशन हवं असेल तर काय असलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय लेवलला कुठले इनिशिएटिव्ह आहेत का, त्याच्यानंतर भारत कुठल्या इनिशिएटिव्ह सुरू म्हणजे कोरल ब्लिचिंगला स्टॉप करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी काही करत आहे का, त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती मेन्शन केली. हा पण पॉईंट तुमचा GS1 आणि GS3 साठी इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यानंतर सी सरफेस टेम्परेचर इन्क्रीज होतं, मग ते नेमकं काय, ते कशामुळे होतंय वगैरे या संदर्भातली पण इन्फॉर्मेशन आपण याच्यात कव्हर केली. हा पण पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. GS1 आणि GS3 या दोघी कॉन्टेक्स्टमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुन्हा फॉरेस्ट फायर. आता फॉरेस्ट फायर हा जो इशू आहे, हा इशू तुम्ही या ठिकाणी एकदा कव्हर करून घ्या. कारण प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर बघितलं तर उन्हाळ्याच्या काळात वगैरे काय होतात की जंगलला आग लागण्याची जी काही न्यूज आहेत ती न्यूज येत असतात. तर मग तुम्ही एकदा जर ही आर्टिकल व्यवस्थित कव्हर केला ना, फक्त तुमचे म्हणजे जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट चेंज होईल, बेसिक इन्फॉर्मेशन ॲज इट इज राहील. मग ते जंगलातील आगीचे प्रकार जे आहेत ते नेमकं कसं, ह्याची जी बेसिक इन्फॉर्मेशन, मग कधी आग म्हणजे लागण्याचे प्रमाण जे आहे, जंगलामध्ये आग लागण्याचे प्रमाण ते कसे आहेत किंवा कसे नाही, त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मग भारतामधले जे काही आपण म्हणू शकतो फायर प्रोन फॉरेस्ट रिजन्स आहेत ते कुठले आहेत, त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर होतं तर त्याच्या मागची कारणं काय आहेत, मग अँथ्रोपोजेनिक आणि नॅचरल दोघंही. त्याच्यानंतर मग आता ह्यावेळेस निलगिरीमध्ये च्या जंगलांमध्ये आग लागलेली दिसते, तर हे पहिल्यांदा होते कारण तिथले हे आपण म्हणू शकतो सदाहरित वने आहेत. सदाहरित वने असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी आगीचा जो म्हणजे जंगलामध्ये आग आहे ती आग लागली, तर मग ती नेमकी कशामुळे किंवा काय त्याच्यात हे दिलेलं आहे. मग जंगलावर जर आग लागली जंगलामध्ये तर त्याचे परिणाम वगैरे काय होतात काही नाही. मग भारतामध्ये कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत जंगलमध्ये जी आग लागली जाते तर त्याला कंट्रोल करण्यासाठी, मग त्याच्यामध्ये अजून काय उपाय असले पाहिजे इन्फॉर्मेशन याच्यात इन्क्लूड केलेली आहे. पुन्हा जागतिक जलदिन आणि पाणी शांतता आणि शाश्वततेचे साधन. आता अक्रॉस द वर्ल्ड काय आहे, पाण्याचा इश्यू हा उद्भवत आहे, तर मग त्या संदर्भातलं जे इम्पॉर्टन्स आहे, पाण्याचं महत्त्व आहे, ते पाण्याचं महत्त्व काय केलं या ठिकाणी अधोरेखित केलेलं. पुन्हा नेक्स्ट याच्यात बघितलं आपण भारतातील पाण्याचे आव्हान, म्हणजे जसं बँगलोरचं आपण बघितलं की बँगलोरमध्ये पाणी टंचाई उद्भवते, तशीच कमी जास्त प्रमाणात देशातील इतर भागांमध्ये सुद्धा काय पाण्याची टंचाई आहेत. तर मग त्याचं जे एक्सटेंट आहे ते एक्सटेंट याच्यामध्ये दिलेलं आहे आपण, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन. आणि मग पाणी टंचाईला कारणीभूत ठरणारे घटक आहेत ते घटक कुठले आहेत, ठीक आहे. मग पाणी व्यवस्थापनासाठी सरकारी उपक्रम वगैरे कुठले आहेत त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली, जेणेकरून जर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह जर विचारले तर तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर मग याच्यावर सोल्युशन्स काय असले पाहिजे, मग ते हे n नंबर ऑफ सोल्युशन्स दिलेले आहेत. याच्यापैकी कुठलेही तुम्हाला 5-6 जे इम्पॉर्टंट वाटतात ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकतात आणि ते उत्तरमध्ये जर क्वेश्चन आला तर त्याच्यावर तुम्ही लिहू शकतात. मग पुन्हा जर म्हणजे वॉटर कन्झर्वेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये सॉईल आहे तर सॉईलचे इम्पॉर्टन्स काय आहेत त्याच्यात दिलेलं आहे. मग म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, मग रेन वॉटर हार्वेस्टिंग नेमकं काय आहे, त्याच्यामधले जे काही सब टाईप्स आहेत ते सब टाईप्स काय असू शकतात, ह्याची केस स्टडीज किंवा एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कोट करू शकतात. पुन्हा मग जी पाण्याची टंचाई आहे त्याचा महिलांवर कसा इम्पॅक्ट होतो हे एकदा तुम्ही वाचून घ्या. आता हे टायगर सफारी संदर्भात वगैरे मग गव्हर्नमेंट म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय वगैरे काय होता काही नाही, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायची आहे. हे अँगल तुम्हाला डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन और एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन हे जर कन्फ्लिक्टिंग अँगल्स जर विचारले एक तर तुमचा एसेमध्ये किंवा आन्सरमध्ये, तर ही एक्झाम्पल तुम्ही कोट करू शकतात. याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली, हे फक्त तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यातला एक पण केस स्टडीज दिलेला आहे, ती केस स्टडी एकदा वाचून घ्या. पुन्हा केरळने ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे, मग त्याला काय केलेलं आहे स्टेट लेवल डिझास्टर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. हे पण एकदा वाचून घ्या, कारण ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याच्या संदर्भातले जे इश्यू आहे ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय करतात उद्भवत असताना दिसत आहेत. मग ते कन्फ्लिक्ट काय होतात काय नाही होत त्याच्या संदर्भात जर तुम्हाला सजेशन्स किंवा केस स्टडी द्यायची असेल तर तुम्ही केरळचं देऊ शकतात. म्हणून ही इन्फॉर्मेशन वाचून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर इंडियामधले जे काही आपण म्हणू शकतो एअर पोल्युशन आहे, ते एअर पोल्युशनचं एक्सटेंट हे एकदा तुम्ही वाचून घ्या, कारण एअर पोल्युशनवर जर क्वेश्चन वगैरे विचारला गेला तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. मग ब्लॅक कार्बन म्हणजे काय, भारतामध्ये ते उत्सर्जित कसं होतं, त्यामध्ये मग गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ती कशी परफॉर्म करत आहे ते पण एकदा वाचून घ्या, हे इम्पॉर्टंट ठरू शकतो. IPCC शमन परिस्थितीमध्ये इक्विटीची चिंता. आता इंटरनॅशनल लेवलला म्हणजे क्लायमेट चेंजला फेस करत असण्यासाठी डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जसे आपण म्हणू शकतो की रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची जास्त आहे कोणाची कमी, आणि मिटिगेशन प्रोसेसमध्ये आणि ॲडॅप्टेशन प्रोसेसमध्ये काय चॅलेंजेस येतात त्या संदर्भातली जे काही आपण काय म्हणू शकतो आर्टिकल त्याच्याशी रिलेटेड, त्याच्यामुळे तुम्ही एकदा वाचून घ्या, हे पण इम्पॉर्टंट ठरतं.
मग हवामान वित्त वाटाघाटी, पुन्हा तोच संदर्भ जो मी अगोदर सांगितला तो वेगळ्या अँगलने त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे क्लायमेट फंडिंग रिलेटेड पार्ट आहे. मग कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क, आता हे बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्कचं जी काही डिमांड आहे ती डिमांड काय आहे, नेमकं त्याचा इम्पॅक्ट मग भारतातील जे फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्ट लिव्हिंग पीपल आहे त्याच्यावर कसा होऊ शकतो, तर तो एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट यामध्ये आहे. तर हे पण तुम्हाला एकदा वाचायचं आहे. आता ही पण जी एक्झाम्पल म्हणजे ट्रॉपिकल सायक्लॉन इन्क्रीज होत आहेत, त्यांची स्पीड इन्क्रीज होत आहेत आणि आतापर्यंत त्याचं क्लासिफिकेशन हे 5 कॅटेगरीजमध्ये केलेले आहेत. तर मग आता जी इन्क्रीजिंग स्पीड आहे ट्रॉपिकल सायक्लॉन्सची तिला क्लासिफाय करण्यासाठी काही स्कॉलरचं असं म्हणणे आहे की आता ही जी 5 श्रेणीमध्ये त्याला क्लासिफाय केलं जातं स्पीडला कोणाच्या, तर ट्रॉपिकल सायक्लॉनचं, तर ती आता 6 असली पाहिजे. तर हे फक्त डिबेट आहे, याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येईल का तर नाही. पण जर तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लॉन संदर्भातलं जर क्वेश्चन विचारला गेला आणि त्या संदर्भात जर तुम्हाला सजेशन द्यायची असतील किंवा त्या संदर्भात तुम्हाला ॲनालिसिस लिहायचं असेल तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कामात पडू शकते, म्हणून तुम्हाला याला फक्त 1-2दा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शास्त्रज्ञांनी अँथ्रोपोसिन युगाचे औपचारिकीकरण का नाकारले. मग हा नेमका अँथ्रोपोसिन जो काही एरा होता, युग होतं, ते नेमकं काय होतं, तर मग काही शास्त्रज्ञ त्याला अँथ्रोपोसिन युग डिक्लेअर करण्यासाठी त्यांनी काय कारणं दिली होते, मग ज्यावेळेस नकाराची कारणं काय होती त्याच्यामध्ये डिस्कस केले. तर हे इम्पॉर्टंट आहे. एक तर तुम्हाला GS1 मध्ये जिओग्राफिकलच्या अँगलने विचारलं जाऊ शकतं किंवा GS3 मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर भारतातील बिबट्याची स्थिती, माझा हा सर्वेक्षण आहे, हे तर तुम्हाला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूज आहे, याला एकदा वाचून घ्यायचं आहे फक्त. त्याच्यानंतर इंडियामध्ये रिन्युएबल एनर्जीला प्रमोट तर केलं जाते, पण त्याच्या संदर्भात पण काही चॅलेंजेस आहेत. मग त्याच्यातलं एक एक्झाम्पल जर बघितलं तो म्हणजे काय आहे, भारतातील वाढते सौर कचऱ्याचे आव्हान, म्हणजे सोलर एनर्जीचं इन्क्रीज होते किंवा त्याला प्रमोट केलं जाते, पण त्याच्या संदर्भात काही समस्या पण उद्भवत आहेत. मग त्या संदर्भातला जो अँगल आहे तो अँगल या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. हे पण तुम्हाला काय करायचं एकदा वाचून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये दिलेला आहे सिक्युरिटीचा आस्पेक्ट. आता जो सिक्युरिटीचा आस्पेक्ट दिलेला आहे तर मग नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधले जे फ्री मुवमेंट रिजिम आहे, ती फ्री मुवमेंट रिजिमच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग भारताने जे म्यानमारसोबत फ्री मुवमेंट रिजिम्स आहेत तर त्याला काय केलेलं आहे, तर रद्द करण्याचा ठराव केलेला होता. मग ते नेमकं फ्री मुवमेंट रिजिम काय आहे, ठीक आहे, ते दिलेले किंवा फ्री मुवमेंट रिजिम काय लागू करण्यात आली होती. मग आता ही जी स्थगिती केलेली आहे फ्री मुवमेंट रिजिमला, तर मग त्याच्या मागची जी कारणं आहे ती कारणं काय होती. त्याच्यानंतर मग फ्री रिजिम मुवमेंट आहे त्याला त्याच्या निलंबनाला विरोध केला जाते नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधून, काही स्टेट्समधून. तर मग ते काही स्टेट्स त्याला का अपोज करत आहेत, म्हणजे मिझोराम आणि नागालँड हे दोघेही त्याला काय करतात, तर अपोज करतात. तर त्याच्या मागची कारणं काय असू शकतात आणि त्याचा मग परिणाम काय असू शकतो फ्री मुवमेंट रिजिम जी आहे ती जर स्थगिती झाली तर. या संदर्भातलं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस केलेलं आहे. पुन्हा मग ग्रे झोन वॉरफेअर म्हणजे काय या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण असं म्हणू शकतो इंडियन एक्सप्रेसमध्ये आली होती, तर ती इम्पॉर्टंट वाटली मला सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर म्हणून याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर ही पण एकदा वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर INS जटायूचे धोरणात्मक महत्त्व. आता मग लक्षद्वीपमध्ये भारतीय नौदलाची उपस्थिती वाढली आहे, मग ते INS जटायूचं काय महत्त्व आहे. त्याच्यानंतर मग यासंबंधी लक्षद्वीपचं जे काही स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय आहे इंडियासाठी ते, मग INS कसं त्याला जटायू त्याला कसं मदत करू शकतो त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये अजून चॅलेंजेस वगैरे काय आहेत, हे जे पार्ट आहे हा पार्ट याच्यामध्ये डिस्कस केला, हा इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्धात भारतीय नागरिकांची भरती, मग ते भारतीयांना कसं चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेट केले गेलेले काय केले, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त वाचून घ्यायची, जेणेकरून जर क्वेश्चन आला की सिक्युरिटी संदर्भात म्हणजे भारताच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना कसं कुठल्या सिक्युरिटी थ्रेट्सला चॅलेंज केलं जाऊ शकतं, ते कुठले चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात, त्या संदर्भातला एखाद एक्झाम्पल म्हणून तुम्ही याला कोट करू शकतात. आणि शेवटचं जे आहे ते नीतिशास्त्र संदर्भात. मग आता इंटरनॅशनल लेवलला ज्या काही आहेत तर ते काय आहे, तर जे फंडिंग केलं जातं तर मग त्या संदर्भातले जे आस्पेक्ट्स आहेत ते आस्पेक्ट्समध्ये एथिकल अँगल्स कुठले आहेत, ते एथिकल अँगल्स आपण काय केलेले आहेत या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. कारण तुमच्या GS4 मध्ये एक टॉपिक दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या, तर हे इम्पॉर्टंट आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला सांगितलं की कुठले जे काही आर्टिकल्स आहेत ते आपल्या मॅगझिनमधले इम्पॉर्टंट आहे.
आता ही इम्पॉर्टंट असलेले जे काही आर्टिकल्स आहेत हे तुम्ही काय करा, हे व्यवस्थित रीड करा, सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकशी त्याला लिंक करा आणि तुमच्या नोट्समध्ये त्याला समाविष्ट करा, जेणेकरून तुम्ही हा आर्टिकल म्हणजे ह्या मॅगझिनमधले जर आर्टिकल कव्हर केले तर सिलेबसच्या त्या पर्टिक्युलर टॉपिकशी संबंधित असणारा जो टॉपिक असणार किंवा सब टॉपिक्स असणार आहे तो तुम्हाला ॲट अ टाईम काय करणार आहे, तो तुमचा कव्हर होणार आहे. आय थिंक मी जी इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला हेल्पफुल असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर आपण जी सिरीज आता ही जी काही इनिशिएटिव्ज आपण स्टार्ट केलेले आहेत त्या संदर्भात तुमचे काही ओपिनियन्स असतील तर ते जरूर आम्हाला कळवा. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात काय सुधारणा करू शकतो त्यासाठी तुमचे जर काही सजेशन्स असतील तर त्यासाठी सुद्धा वेलकम आहेत. तर आणि हे जे व्हिडिओज आहेत तर हे व्हिडिओज तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा होईल. UPSCच्या संदर्भात आणि MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्नच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्याशी संलग्न राहा, कनेक्टेड राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.